हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी धनश्रीप्रिया देशमुख, वाळूज उपासना केंद्र। 2001ला आम्हाला बापूने त्याच्या चरणाशी घेतलं आणि त्यानंतर त्याच्या असंख्य लीलांनी आमचं जीवन खूप सुंदर झालं। 2004च्या दरम्यान आलेला एक छोटासा अनुभव मी आपणाशी शेअर करत आहे। 2004ला माझ्या मिस्टरांनी औरंगाबादला असलेली नोकरी सोडली आणि पुणे येथे सनसवाडी MIDC मध्ये त्यांनी एक नवीन जॉब स्वीकारला। जाताना त्यांना जागेचा प्रश्न असल्यामुळे अगदी एक ब्रीफकेसमध्येच स्वतःचे 4 कपडे आणि लॉजवर राहण्यासाठी लागणारं जेवढं सामान लागतं तेवढं सामान घेऊन ते जॉईनिंगसाठी म्हणून पुण्याला गेले। एक 5-6 दिवस गेले। असा जॉब चालू होता आणि 6-7 दिवसांनंतर त्यांना एक छोटीशी रूम शिक्रापूर इथे मिळाली आणि त्यांचा मला फोन आला की धनश्री, मला रूम मिळालेली आहे आणि आता बाकीचं साहित्याचं कसं करता येईल, पण मला औरंगाबादला येऊन साहित्य घेऊन जाणं मुश्किल आहे। माझे कपडे वगैरे किंवा दररोजचं लागणारं रुटीनचं जे सामान आहे ते सगळं आणणं अवघड आहे, काय करता येईल। मी थोडीशी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेले आणि मी त्यांना म्हटलं अजिबातच चिंता करू नका आणि तुमचं सगळं लागणारं साहित्य घेऊन मी येते। त्यांनाही टेन्शन होतं। ते सहज म्हणाले कसं काय शक्य आहे। मी म्हटलं बापू आहेत माझ्यासोबत आणि तुम्ही काळजी करू नका, सामान आणण्याची जबाबदारी माझी। मी बाय प्रोफेशन एक टीचर आहे। त्या ठिकाणी मी सुट्टी मिळवली। त्यांना सांगितलं की माझे मिस्टर असं त्यांची जॉईनिंग आहे, त्यांना नवीन कंपनी असल्यामुळे सुट्टी मिळणं अशक्य आहे आणि मला त्यांचं सामान सगळं पोहोचवायचं आहे, तर मला 1 दिवसाची सुट्टी द्या। सुट्टी सँक्शन झाली माझी आणि मग मी सामान तर काय बरोबर घ्यावं, मी एकटी। सामान मी बरोबर घेताना एक गादी घेतली, त्यानंतर रुटीनमध्ये लागणारे जे काही घरामध्ये भांडे लागतात ती भांड्याचं एक पोतं बनवलं आणि कपड्याची अशी एक बॅग। असं एवढं सगळं सामान घेऊन मी सकाळी त्यांना फोन केलेला की मी आज निघते म्हणून। त्या दरम्यान 2004च्या दरम्यान ना त्यांच्याजवळ मोबाईल ना माझ्याजवळ मोबाईल। मी त्यांना घरातून शाळा करून आले आणि 3 वाजता मी घरातून फोन केला की मी आता तुमचं सगळं सामान घेऊन पुण्यासाठी निघते आहे। ते कंपनीत होते, त्यांच्याजवळ पण मोबाईल नव्हता। घराचा ॲड्रेस त्यांनी मला सांगितलेला नव्हता आणि त्यांनी फक्त मला एवढं सांगितलेलं होतं की शिक्रापूर येथे आल्यानंतर एक मोठं झाड आहे, शिक्रापूर आल्याबरोबर एक मोठं झाड आहे आणि त्या झाडाच्या तिथे पोस्टाची एक पेटी आहे आणि या पेटीपाशी औरंगाबादहून येणारी प्रत्येक गाडी थांबते आणि त्या स्टॉपला मी तुझी वाट बघत थांबलेलो आहे। म्हणजे 3 वाजता तू साधारण इथून औरंगाबाद म्हणजे मी साधारणतः 2च्या दरम्यान मी घर सोडलेलं होतं। अंदाज असा होता की 3 पर्यंत मला गाडी मिळणार आणि पुढचे 6 तास म्हणजे साधारणतः 9 ते 10च्या दरम्यान मी शिक्रापूर इथे पोहोचेल। तर त्यांनी मला सांगितलेलं होतं की 8 वाजल्यापासून मी त्या स्टॉपलाच आहे, तो स्टॉप सोडून मी कुठेही जात नाही आणि औरंगाबादहून येणारी प्रत्येक गाडी त्या स्टॉपला थांबते। आता आमचं कम्युनिकेशन पूर्ण थांबलेलं होतं। घरामध्ये कोण, तर माझ्या वयस्कर म्हणजे साधारणतः 90 वर्षाच्या माझ्या सासूबाई, एक 60-65 वर्षाची माझी आई आणि माझी 2 छोटी मुलं यांना घरी सोडून मी एवढं सामान घेऊन मी पुण्याच्या दिशेने निघाले। जसं रांजणगाव आलं तसं मला टेन्शन आलं की आता शिक्रापूर कधी येऊ शकतं, म्हणून मी रांजणगावपासून उभी होते आणि एक अर्धा तासाचा वेळ गेला आणि शिक्रापूर आलं। शिक्रापूर आल्यानंतर मी उभीच आहे, म्हणजे आता शिक्रापूर येते तर मी उभीच आहे आणि कंडक्टरला ज्या स्पॉटला त्यांनी मला सांगितलेलं होतं त्या स्पॉटला मला लांबूनच ते दिसतात आहेत। मी कंडक्टरला अगदी आर्ततेने सांगते आहे की गाडी इथे थांबते, गाडी इथे थांबवा, माझे मिस्टर इथे थांबलेले आहेत आणि गाडी इथे थांबवा। पण कंडक्टरनी ते ऐकलं नाही, ड्रायव्हरनी पण ऐकलं नाही आणि गाडी जवळपास 3 किलोमीटर पुढे जाऊन थांबली। थांबलेला स्टॉप असा होता की म्हणजे गाडी ज्या स्पॉटला थांबली त्या स्पॉटला बिअर बारचं दुकान होतं आणि समोर एक पेट्रोल पंप होता, निर्मनुष्य जागा। पण गाडी थांबली म्हटल्यानंतर मला उतरणं भाग होतं। गाडी इथेच थांबते म्हणून त्यांनी सांगितलं। मी गाडीतून सगळं सामान घेतलं आणि मी खाली उतरले। खाली उतरल्यानंतर मला खूप रडायला आलं आणि थोडंसं मला सांगायचं राहिलं की त्या दिवशी मी पहिल्यांदा बापूंचं लॉकेट गळ्यात घातलेलं होतं, पहिल्यांदा। बापू बरेच दिवस आधीपासून होता, पण माझ्या मनात एक होतं की माझा देव आहे, हा मिरवण्याचं ठिकाण नाही आहे, ते माझं कदाचित अज्ञान होतं। पण मी पहिल्यांदा जाताना त्या दिवशी ते गळ्यात घातलेलं होतं। बापूला म्हणत होतं बापू तू आणि मी आपण 2 जण प्रवासाला निघालेलो आहोत आणि तिथे उतरल्यानंतर मात्र मला खूप रडायला यायला लागलं की बापू माझे मिस्टर तिकडे बाहेर लांब थांबलेले आहेत, तू पण त्यांना पाहिलेलं आहेस। जसं मी त्यांना पाहिले तसं त्यांनी पण कदाचित मला पाहिलेलं असेल
आणि आता मी त्यांच्याशी कम्युनिकेशन कसं करू, कारण ना त्यांच्याजवळ मोबाईल आहे ना माझ्याजवळ मोबाईल आहे. जर त्यांनी तिथला स्पॉट सोडला तर आता आमची भेट कशी होणार, सोबत एवढं सामान. आणि मी खूप रडत होते. रडत असताना तिथल्या शेजारच्यांनी विचारलं, बरेच जण तिथे गोळा झाले आणि सुशिक्षित दिसते तरी पण रडते, तर काय प्रॉब्लेम आहे. तर मी म्हटलं इथे कुठून रिक्षा मिळतो का, की मला वापस त्या पोस्टाच्या पेटीपर्यंत जायचं आहे आणि तिथे माझे मिस्टर थांबलेले आहेत. त्यामुळे इथे रिक्षा वगैरे काहीही नाही आहे आणि जायला वाहन तिकडे मिळणं अशक्य आहे. मग मला अजूनच जास्त रडायला यायला लागलं. बापूंचा धावा केला, बापू आज मी पहिल्यांदा लॉकेट घातले गळ्यामध्ये आणि तुला सोबत घेऊन निघाले मी सोबत. आणि आता हे एवढं मोठं संकट आहे, 9:30 पावणे 10ची वेळ झालेली आहे. मी कुठे म्हणून शोधू ना, मला घराचा ॲड्रेस माहीत आहे. जर माझ्या नवऱ्याने तिथली जागा जर सोडलेली असेल तर ते मला कुठे शोधतील आणि मी त्यांना कुठे शोधू. आणि या भयान रात्रीमध्ये इथून पुढचा प्रवास मी कसा करू. माझं रडणं चालूच होतं, बापूला धावा करणं चालूच होतं. एक 5 ते 7 मिनिटाचा वेळ गेला असेल आणि एक वयस्कर गृहस्थ ज्यांची की लोडिंग ॲटो होती ते माझ्याजवळ आले आणि ते म्हणाले की मी तुम्हाला तुमच्या वडिलासारखं आहे, टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही माझ्या लोडिंग ॲटोमध्ये बसा. मला पर्याय नव्हता, कारण रिक्षा तर मिळणं अशक्यच होतं. मी त्या लोडिंग ॲटोमध्ये, बापू म्हटलं बापू तूच माझ्यासाठी धावून आलेला आहेस, आणि असं म्हणून मी त्या लोडिंग ॲटोमध्ये त्याच्या शेजारी बसले. सामान सगळं तिथेच टाकलेलं होतं मी, आणि तशीच मी वापस त्या स्पॉटला गेले. धावा एवढाच करत होते की बापू फक्त त्यांना बुद्धी दे आणि त्यांनी ती जागा सोडलेली नसावी. आणि खरंच सांगते, ज्या स्पॉटला त्यांनी मला सांगितलेलं होतं त्या स्पॉटला ते थांबलेले होते. आम्ही त्यांना अक्षरशः तो क्षण माझ्यासाठी काय होता हे मी आज शब्दात वर्णन नाही करू शकत आहे. त्यानंतर आम्ही दोघे जण पुन्हा वापस त्या स्पॉटला आलो. त्यानंतर आम्ही सगळं सामान घेतलं आणि त्यानंतर आम्ही रूमवर गेलो. तर त्या माणसाने आमच्याकडून एकही रुपया घेतला नाही. तो म्हणाला, मी तुम्हाला माझ्या लेकीसारखं समजलं आहे आणि तुम्हाला इथपर्यंत आणून सोडलेलं आहे, याचा मोबदला मला नको. खरंच सांगा, हे बापूशिवाय कोण करू शकतो. हरिओम. श्रीराम. अंबज्ञ.